लास्ट जो फिफ्थ व्हिडिओ आपण बघितला त्याच्यामध्ये हा पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे. त्याचं एक छोटासा डेरिव्हेशन आपण बघितलं, त्याचा फायनल रिझल्ट आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्या काही केसेस आपल्याला बघायचे आहेत. सो काय पॉईंट होता आपला, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. डेरिव्हेशन लास्ट लेक्चरला आपण डिराईव्ह केले, मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. सो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर इज गिवन बाय आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थीटा. जे पी आणि क्यू हे दोन वेक्टर्स असतील. थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. देन रिझल्टंट ऑफ दिस टू वेक्टर्स इज गिवन बाय आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आणि दुसरा एक फॉर्म्युला आपण बघितला होता अल्फाचा. अल्फा म्हणजे काय, अल्फा इज द अँगल मेड बाय रिझल्टंट वेक्टर विथ होरिझॉन्टल. म्हणजे कन्सेप्ट आपण काय घेतले बघा, समजा हा वेक्टर आहे फर्स्ट वेक्टर पी बार, हा वेक्टर आहे सेकंड वेक्टर हा क्यू बार. या दोन्हींचा मला रिझल्टंट काढायचा आहे बाय युजिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. तर रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा पॅरलोग्राम ड्रॉ केला. सो वी हॅव कंप्लीटेड दिस पॅरलोग्राम. त्याचा जो कॉमन डायगोनल आहे, द डायगोनल स्टार्टिंग फ्रॉम कॉमन ओरिजिन, म्हणजे हा डायगोनल आहे, हा रिझल्टंट वेक्टर असणार आहे आर बार. हा जो रिझल्टंट वेक्टर आहे याचं मॅग्निट्यूड म्हणजे ही लेंथ झाली, आर बार ची लेंथ झाली. ती लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, तर ह्या वेक्टरची लेंथ आपल्याला माहित असेल, ह्या वेक्टरची लेंथ माहित असेल, म्हणजे इनडायरेक्टली ह्या फर्स्ट वेक्टरचा मॅग्निट्यूड माहित असेल, सेकंड वेक्टरचा मॅग्निट्यूड माहित असेल, तर रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग दिस फॉर्म्युला आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थीटा. आता हा जो अँगल आहे, टोटल अँगल हा थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दिलेल्या वेक्टर मधला अँगल आहे. आणि हा जो वेक्टर आहे हा अँगल आपण अल्फा घेतलेला आहे. आणि हा जो अँगल आहे स्मॉल अँगल अल्फा, अँगल मेड बाय दिस रिझल्टंट वेक्टर विथ पी बार, हा अँगल काय देतो, तर ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन देतो. म्हणजे हा अल्फा 0 आहे याचा अर्थ रिझल्टंट वेक्टर होरिझॉन्टल आहे. अल्फा 90 आहे याचा अर्थ हा रिझल्टंट वेक्टर परपेंडिक्युलर आहे. अल्फा 180 आहे याचा अर्थ हा रिझल्टंट वेक्टर कसा आहे, अँटी पॅरलल आहे. म्हणजे अल्फाच्या व्हॅल्यूवरून आपण रिझल्टंटची डायरेक्शन सांगू शकतो. सर तुम्हाला असा क्वेश्चन आला न्यूमेरिकल मध्ये, कॅल्क्युलेट डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर, तर डायरेक्ट अल्फाचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि अल्फाचा फॉर्म्युला आपण काय बघितलाय, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू कॉस थीटा अपॉन पी प्लस क्यू साइन थीटा. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लक्षात घ्या, ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही वेक्टर नोटेशन नाही आहे. याच्यामध्ये क्यू वर बार नाही आहे, पी वर बार नाही आहे. हा फक्त मॅग्निट्यूड दाखवतो आणि हा काय दाखवतो, इट गिव्स डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. म्हणजे तीन केसेस मला सांगायचे होत्या, ज्या लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेल्या नाही आहेत. कुठल्या तीन केसेस, तर समजा हा अँगल जो आहे दोन वेक्टर मधला अँगल पी बार आणि क्यू बार मधला जो अँगल आहे, दोन वेक्टरचे आपण घेतले ते पी बार अँड क्यू बार, या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे थीटा हा 0 असेल तर काय होईल बघा, केस 1. लास्ट लेक्चरला मी थोडंसं सांगितलं होतं की थीटा जर 0 असेल, इफ थीटा इज इक्वल टू 0 दॅट मीन्स अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज 0, द वेक्टर्स आर सेड टू बी. दोन वेक्टर मधला अँगल 0 असेल तर वेक्टरला आपण काय म्हणतो, पॅरलल वेक्टर्स. इफ द वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन थीटा इज इक्वल टू 0. आर ची व्हॅल्यू काय येणार बघा, तर आर ची व्हॅल्यू येणार आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos of 0. So is equal to square root of p square plus q square plus 2pq and cos 0 ची व्हॅल्यू असते 1. cos 0 ची व्हॅल्यू असते 1. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये काय आलं बघा, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq हे वनच आहे. p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2q, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, तर p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार. राहिलं काय, तर स्क्वेअर रूट हे कॅन्सल झाल्यामुळे राहिला फक्त p प्लस क्यू. याचा अर्थ दोन वेक्टर जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर डायरेक्ट काय होणार, डायरेक्ट ह्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची ऍडिशन होणार. p म्हणजे फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे, q मीन्स सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे. दोन्हींच्या मॅग्निट्यूडची डायरेक्ट ऍडिशन केली की आपल्याला काय मिळणार, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड मिळणार. सेकंड केस आपण बघायचे आहे. सो केस नंबर 2. केस 2. फर्स्ट केस काय बघितलं आपण, टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. सेकंड केस आहे इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर. अँटी पॅरलल म्हणजे काय, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, आर चा फॉर्म्युला काय तो आपल्याला बघायचा आहे. सो आर ची व्हॅल्यू काय येते, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, स्टँडर्ड फॉर्म्युला आपला काय आहे, पी स्क्वेअर
प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ 180. अँगल दिला आपला 180. अँटी पॅरलल वेक्टर्स आहे म्हणजेच अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज इक्वल टू 180 डिग्री. हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हा p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq आणि cos 180 ची व्हॅल्यू असते -1. हे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये होऊन जाईल. cos 180 ची व्हॅल्यू असते -1. आता हे मी परत नेक्स्ट लाईनला सिम्प्लिफाय केलं तर हे p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर -2pq आलं. हे मायनस आहे इथं मल्टिप्लाय आहे त्यामुळे -2pq आलं. तर हे कशाचं एक्सपान्शन आहे. दिस इज अ स्क्वेअर रूट ऑफ p मायनस q ब्रॅकेट स्क्वेअर. p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर -2pq म्हणजेच काय p मायनस q ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे आन्सर येणार हा p मायनस q. सो r इज इक्वल टू p मायनस q. पॅरलल वेक्टर असेल तर आन्सर काय आलं r इज इक्वल टू p प्लस q. ह्याचा अर्थ दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांची डायरेक्ट ऍडिशन होते. दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर डायरेक्ट सबट्रॅक्शन होते. मॅग्निट्यूड काढण्यासाठी सांगतोय मी. If two vectors are anti-parallel to each other, they can be directly subtracted from each other. And if two vectors are parallel to each other, they can be directly added to each other. The third case आहे प्लीज बघा. थर्ड केस काय आहे. केस 3. If two vectors are mutually perpendicular to each other, दोन वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ही केस बघितल्यानंतर एखादा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे क्लिअर होईल की हे फॉर्म्युले कसे यूज करायचे. हा शॉर्टकट फॉर्म्युला कसा यूज करायचा. केस 3 काय आहे. इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे p बार असा आहे q बार असा आहे. दोन्ही मधला अँगल 90 आहे. सो इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. दोन्ही मधला अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आता r चा फॉर्म्युला आपला काय आहे तर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos ऑफ 90 येणार पुढे. थीटा 90 म्हणजे 2pq cos ऑफ थीटा ला फॉर्म्युला आहे. cos 90 ची व्हॅल्यू ही 0 असते म्हणजे इनटू हे 0 येईल. 0 असल्यामुळे ही टर्म पूर्ण 0 येणार. राहिलं फक्त एवढंच. सो r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. हे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही कारण इथे प्लस साइन आहे. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. म्हणजे तीन रिझल्ट आपल्याला काय मिळाले. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर r इज इक्वल टू p प्लस q. If two vectors are anti-parallel to each other, r is equal to p minus q. And if two vectors are perpendicular to each other, r is equal to square root of p square plus q square. नोटेशन काही असू शकतात फक्त फायनल रिझल्ट लक्षात ठेवा. समजा a बार आणि b बार दोन वेक्टर्स असे दिले आहेत रिझल्ट काढायचा आहे. बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. a बार and b बार be the two vectors perpendicular to each other. तर r बार काय येणार square root of a square plus b square. नोटेशन काही असू शकतात. तर हे तीन रिझल्ट लक्षात ठेवा. 3 cases for the magnitude and direction of resultant vector. तर आपण हा जो फॉर्म्युला बघितलेला आहे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर त्याचा यूज कसा करायचा आहे. 2-3 सिंपल एक्झाम्पल्स बघूया आपण. तुमच्या टेक्स्टबुक मध्येच एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे. द वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट विथ 5 मीटर पर सेकंड. मे बी व्हॅल्यू तुम्हाला पुस्तकामध्ये वेगळ्या दिल्या असतील. मी व्हॅल्यू थोड्याशा वेगळ्या घेतोय. टेक्स्टबुक मध्ये प्रॉब्लेम सेम आहे. व्हॅल्यू फक्त वेगळ्या असतील. ठीक आहे. सो a stream of water is flowing towards east. ईस्ट डायरेक्शन आपण मानले. आपण नेहमीचं स्टँडर्ड नोटेशन आहे त्यानुसार ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ अशा डायरेक्शन आपण घेऊया. तर क्वेश्चन असं दिला आहे वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट. स्ट्रीम ऑफ वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट विथ 5 मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडने काय आलेला आहे वॉटर फ्लो आलेला आहे टुवर्ड्स. तो 5 किलोमीटर पर आवर घेऊया आपण. वॉटरचा जो स्पीड आहे तो 5 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने वॉटर फ्लो आले टुवर्ड्स ईस्ट. ही ईस्ट डायरेक्शन आहे. ठीक आहे. तर हा वेक्टर आपण रिप्रेझेंट केला. आणि काय दिलाय वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट विथ द स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड. म्हणजे जे पात्रामध्ये नदीच्या पात्रामध्ये पाणी आहे तो जो बेस आहे लँड आहे जो लँडचा पार्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो द बँक ऑफ द रिव्हर. तर बँक ऑफ द रिव्हरच्या कंपॅरेटिव्हली रिलेटिव्हली हा स्पीड आहे याचा किती आहे 5 किलोमीटर पर आवर. आणि काय म्हटलंय की त्या नदीमध्ये समजा ही नदी आहे. दिस इज अ स्ट्रीम ऑफ वॉटर फ्लोइंग थ्रू द रिव्हर. हे वॉटरचा फ्लो आला आहे. ह्या डायरेक्शनला वॉटर फ्लो आला आहे. वॉटर इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला वॉटरचा फ्लो आहे असा. आणि वॉटरचा स्पीड किती दिला तुम्हाला 5 किलोमीटर पर आवर. आणि ह्या नदीमध्ये समजा एक बोट चाललेला आहे आणि वॉटर जर स्टेडी असेल वॉटरचा फ्लोच नाही आहे. वॉटर स्टेडी आहे. स्टील वॉटर आहे. स्टेडी वॉटर आहे. आणि ही जी बोट आहे ही बोट समजा अशी चाललेली आहे. बोट इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स
टुवर्ड्स नॉर्थ. प्रॉब्लेम असं मेन्शन आहे, इन स्टेडी वॉटर बोट इज फ्लोईंग टुवर्ड्स नॉर्थ. म्हणजे वॉटरचा फ्लो थांबलेला आहे, वॉटर स्टेडी आहे. वॉटर स्टेडी असेल तर बोट स्ट्रेट अशी जाऊ शकते. बघा लॉजिक. ऍक्च्युली याच्यावरचे फार डिफिकल्ट काही प्रॉब्लेम्स आहेत, जे ट्रिकी प्रॉब्लेम्स आहेत. त्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट प्रोजेक्टाइल मोशन मध्ये यूज करायचं. आणि त्या प्रकारचे प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो रिव्हर बोट प्रॉब्लेम किंवा रेन अम्ब्रेला प्रॉब्लेम्स असतील किंवा रिव्हर बोट प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम आपल्याला प्रोजेक्टाइल मोशन मध्ये घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये वेक्टरचं ऍप्लिकेशन आहे. एक सिंपल पॉईंट म्हणून आपण इथे घेतोय की बोट इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स नॉर्थ आणि वॉटर इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स ईस्ट. तर या वॉटरचा स्पीड आहे तो 5 किलोमीटर पर आवर आहे आणि बोटचा स्पीड जो आहे, स्पीड ऑफ बोट, याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ वॉटर, इकडे आहे. आणि बोटचा स्पीड टुवर्ड्स नॉर्थ आहे, नॉर्थ डायरेक्शनला. हा किती आहे, व्हेलॉसिटी ऑफ बोट इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. बोट इकडे चालले नॉर्थला, किती स्पीड चालले, 20 किलोमीटर पर आवर. तर वॉटर ऍट रेस्ट असेल तर हा स्पीड आहे, पण वॉटर स्पीड मध्ये असल्यामुळे वॉटर काय करणार, या बोटला इकडे ढकलणार ना. वॉटर विल पुश द बोट टुवर्ड्स ईस्ट. त्यामुळे बोट ही अशी सरळ अजून इथे पोहोचणार नाहीये, थोडीशी ती अशी क्रॉस जाईल इकडे, वॉटरच्या फ्लो मुळे थोडीशी क्रॉस जाईल. तुम्हाला विचारलाय व्हॉट इज द रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ बोट. बोटची रिझल्टंट व्हेलॉसिटी किती असेल. बोटची ऍक्च्युअल स्वतःची व्हेलॉसिटी किती आहे, 20 आहे. वॉटरची व्हेलॉसिटी किती आहे, एवढी आहे. पण वॉटरची व्हेलॉसिटी काय करणार, ह्या बोटला तिकडे पुश करणार, त्याची मोशन इकडे असणार आहे आणि वॉटरमुळे त्याची मोशन इकडे काय होणार, ड्रिफ्ट होणार आहे ह्या डायरेक्शनला. पण रिझल्टंट मला व्हेलॉसिटी काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे हे दोन वेक्टर्स आहेत, एक वेक्टर या डायरेक्शनला आहे, एक वेक्टर इकडे आहे. सो मला रिझल्टंट काढायचा आहे. वी कॅन यूज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन और वी कॅन यूज पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. कसा यूज करता येईल बघा. तर इथं एक वेक्टर आहे तो एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे, तो मी वेक्टर ड्रॉ करतो. सपोज दिस इज VB, व्हेलॉसिटी ऑफ बोट, and this is VW, velocity of water. हा दिलेला आहे 5 किलोमीटर पर आवर, हा दिलेला आहे किती, 20 किलोमीटर पर आवर. आणि दोन्हीचा रिझल्ट काढायचा आहे. बघा दोन्ही सायकलिक ऑर्डर मध्ये आहेत का. हा इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला, हा इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला. म्हणजे ही थर्ड ची साइड असेल, थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल स्टार्टिंग फ्रॉम origin of first vector ending on terminus of second vector gives a resultant vector. म्हणजे ऍक्च्युअली काय असणार आहे, ह्या दोन्हींचा रिझल्टंट हा असणार आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर हा या डायरेक्शनला आहे, मग याचं मॅग्निट्यूड आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हा अँगल जर काढला आपण, हा अँगल अल्फा म्हणूया, नोटेशन महत्वाचं नाही, अल्फा म्हणा थीटा म्हणा. हा अँगल काय देतो, तर ह्याची डायरेक्शन देतो. म्हणजे व्हर्टिकलशी किती अँगल करून बोट चालले, तर अल्फा एवढा अँगल करून बोट चालले. तुम्हाला इथे व्हेलॉसिटी काढायची आहे. म्हणजे क्वेश्चन असा दिला आहे की वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट विथ द स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर अँड boat is moving in the steady water towards north with a speed of 20 km per hour. What is the resultant velocity of the boat. त्या बोटची रिझल्टंट व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी हा वेक्टर आहे, जी ह्या दोन वेक्टरचा मला रिझल्टंट काढायचा आहे. सो रिझल्टंट कसं काढणार, ट्रायंगल लॉने काढणार. तर ट्रायंगल लॉन हा काय येणार आहे, तर हा थर्ड साइड इट इंडिकेट्स द रिझल्टंट वेक्टर. पण हे ग्राफिकल झालं. मॅथमॅटिकल काढायचं असेल तर आपण पॅरलोग्राम यूज करू शकतो. की हाच वेक्टर जर मी इथं स्लाइड केला असा, हा वेक्टर असा पॅरलल स्लाइड केला तर तो बदलणार नाही आहे. ही लाईन मी जोडली तर हा पॅरलोग्राम तयार झाला. हा कॉमन डायगोनल आहे. हा काय आला, VW असेल तर हा सुद्धा VW आला. जे दोन ऍडजस्टंट साइड झाल्या, ऍडजस्टंट साइड असेल तर हा काय झाला, तर रिझल्टंट वेक्टर. मग दोन वेक्टर एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर रिझल्टंटच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय, आताच बघितलं आपण. इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, if two vectors are, थर्ड केस आपण बघितले आता, if two vectors are perpendicular to each other, what is the magnitude of resultant, r is equal to, तिसरा फॉर्म्युला, थर्ड केसचा फॉर्म्युला, हा p square plus q square. If two vectors are parallel to each other, r is equal to p plus q. If two vectors are anti-parallel to each other, r is equal to p minus q. If two vectors are perpendicular to each other, हा फॉर्म्युला आपण बघितलाय. आता यातला पहिला हा जो वेक्टर आहे म्हणजे तो p घ्यायचा आणि हा वेक्टर आहे तो काय घ्यायचा, q घ्यायचा. तर इथे आपण काय करू शकतो, इज इक्वल टू, थर्ड केस घेतली आपण, p ची व्हॅल्यू, हा p घेतला किती आहे, 5 मीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर, हा 5 आहे आणि हा किती आहे, 20 आहे. म्हणजेच इज इक्वल टू, त्याचा स्क्वेअर आहे परत. सो इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर किती आला, 25 आणि 20 चा स्क्वेअर किती आला, 400. सो आन्सर शुड बी इक्वल टू 4 स्क्वेअर रूट ऑफ 425. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जे आन्सर येईल ते काय असणार आहे, रिझल्टंट व्हेलॉसिटी और रिझल्टंट स्पीड ऑफ द बोट. पण मला व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर, इट शुड हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण असतं, डायरेक्शन असतं. मी मॅग्निट्यूड काढलं, डायरेक्शन काढायची आहे. डायरेक्शन कशी काढणार, डायरेक्शन काढायचं म्हणजे हा अल्फा काढायचा. आता हा अल्फा काढण्यासाठी तो मोठा फॉर्म्युला वापरायची पण गरज नाहीये. कुठला, क्यू
कॉस थिटा अपॉन पी प्लस क्यू साइन थिटा. ठीक आहे. त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट ह्या ट्रायंगलमध्ये साइन थिटा घेऊ शकतो, कॉस थिटा घेऊ शकतो, टॅन थिटा घेऊ शकतो. साइन थिटा घेतला तर मला हायपोटेनसची व्हॅल्यू माहित पाहिजे, ती माहिती आहे. किंवा टॅन थिटा घेतला तर अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. तर ह्या ट्रायंगल मध्ये मी जर टॅन थिटा घेतला, टेक्स्टबुक मध्ये असं सॉल्व्ह केलं आहे, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ थिटाच्या ऐवजी टॅन ऑफ अल्फा मुळे आपण अल्फा घेतला अँगल, टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड किती आहे 5 आहे, हायपोटेनस किती आहे 20 आहे. सो टॅन ऑफ अल्फा इज इक्वल किती आला हा 5 4 जा बरोबर आहे इज इक्वल टू 0.25. म्हणजेच हे जर सॉल्व्ह केलं मी, मला अल्फा काढायचा असेल तर टॅन इकडे गेला की टॅन इनवर्स होतो, म्हणजे अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.25. So this is one of example how third case of resultant vector can be used. थर्ड केस आपण डायरेक्टली यूज करू शकतो. तुम्हाला सांगण्यासाठी मी सगळं एक्सप्लेन केलं. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकता, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यूज करू शकता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. आणखी एक सिंपल एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा तुम्हाला कन्सेप्ट सांगतो कशी यूज करता येईल. हाऊ रिझल्टंट कॅन बी कॅल्क्युलेटेड. समजा असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला 10th ला आता चार्ज आणि फोर्स थोडंसं इंट्रोडक्शन मला वाटतं झालेलं असेल. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा Q1 पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा Q2 हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि इथे घेऊया आपण हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे Q3. सगळे चार्जेस सेम घेऊया. इथं Q प्लस Q, इथं प्लस Q, इथं प्लस Q आणि इथं प्लस Q. हे डिस्टन्सेस तुम्हाला दिले. 4 चार्जेस आर प्लेस्ड ॲट द 4 कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर. हा प्लस Q आहे. एका स्क्वेअरच्या चारही कॉर्नरला सेम चार्जेस ठेवलेत, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, धन प्रभार आहे. प्लस Q प्लस Q प्लस Q प्लस Q. तुम्हाला विचारलं व्हॉट इज नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस चार्ज. ह्या चार्जवर हा जो चार्ज इथे ठेवला आहे ह्याच्यावर नेट फोर्स किती ऍक्ट होईल आणि कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होईल. तर ऍक्च्युली कुलम्स लॉ तुम्हाला अजून झालेला नाही आहे. 11वीच्या सेक्शन 2 मध्ये एक फॉर्म्युला घ्यायचा आहे. मी फक्त डायरेक्शन कशी काढायची सांगतोय, कन्सेप्ट कशी यूज करायची. तर हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ह्या पॉझिटिव्ह चार्जला रिपेल करणार. इकडं रिपेल करणार म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करणार. तर ह्याच्यामुळे जो फोर्स असेल तो ह्या डायरेक्शनला असेल. हा फक्त कन्सेप्ट इंट्रोड्यूस करायचा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं नाही आहे. कशी कन्सेप्ट यूज करू शकतो का. हा पॉझिटिव्ह चार्ज आला रिपेल करणार, पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं. मग हा चार्ज ह्या चार्जवर फोर्स कुठे एक्झर्ट करणार, हा याला रिपेल करणार म्हणजे इकडे ढकलणार. हा एक फोर्स झाला F. हे डिस्टन्स सेम असल्यामुळे हा फोर्स आणि हा फोर्स सुद्धा काय असणार सेम असणार आहे. ठीक आहे. आपण वेगळा असला तरी पण F1 आणि F2 असे नोटेशन देऊया, सेम असला तरी. म्हणजे ह्यानं ह्याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स एवढा आहे, ह्यानं ह्याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स एवढा आहे. हा इकडे रिपेल करणार, हा इकडे रिपेल करणार. आता हा सुद्धा फोर्स एक्झर्ट करेल. मग हा असं कसं करणार, तर ह्याच्यावर हा पॉझिटिव्ह रिपल्शन असतं. मग हा चार्ज ह्या चार्जला इकडे रिपेल करणार, बरोबर मिळेल असा. हा F3 झाला. तुम्हाला काय विचारलं व्हॉट इज रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस चार्ज. ह्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स किती ऍक्ट झाला आहे. तर इथे वेक्टरची कन्सेप्ट येते बघा. ह्याचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी कुलम्स लॉ यूज करावा लागेल, तो आपण नंतर बघायचा आहे. आता फक्त वेक्टरची कन्सेप्ट कशी यूज करायची मी सांगतोय. तर हे 3 फोर्स झाले, ह्या 3 फोर्सचा रिझल्टंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हे 2 फोर्स एकमेकाला कसे आहेत बघा. हे 2 फोर्स समजा सेम असतील तर आपण FF घेऊ शकतो, समजा वेगळे असतील तर F1 F2 घ्यायला आपण. ठीक आहे. समजा हे वेगळे असतील तर हे 2 फोर्स एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर ह्या दोन्हीचा रिझल्टंट कसा येणार, रिझल्टंट आपण R म्हणूया. R इज इक्वल टू, तर हा F1 असेल, हा F2 असेल, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. हे परपेंडिक्युलर असतील तर R येणार स्क्वेअर रूट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. कळतंय का, याच्या व्हॅल्यू पुट करू शकतो आपण. आता फक्त आपण कन्सेप्ट घेतोय ह्या दोघांची ऍडिशन कशी करायची. वेक्टर आहे, वेक्टर असेल तर डायरेक्ट F1 प्लस F2 नाही आहे, हे पॅरलल नाही आहेत, अँटी पॅरलल नाही आहेत, परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर असेल तर फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. P म्हणजे पहिला वेक्टर, Q म्हणजे सेकंड वेक्टर, तर F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. तर ह्या दोन्हींचा रिझल्ट कुठे येणार, तर दोन्ही जर सेम असतील व्हॅल्यू, म्हणजे हा पण F असेल आणि हा पण F असेल, तर F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर म्हणजे 2F स्क्वेअर येणार, स्क्वेअर रूट मध्ये 2F स्क्वेअर. मग दोन्ही जर सेम असतील तर या दोन्हीचा रिझल्ट बरोबर मध्ये येणार R. हा R इकडे असेल, ह्या दोन्हींचा रिझल्ट इकडे असेल, तर तिसरा जो फोर्स आहे त्याच्यामध्ये तो ऍड व्हायला आहे कारण पॅरलल आहे. ह्या दोन्हींचा आलेला रिझल्टंट हा F3 च्या डायरेक्शनला आहे. ह्या दोन्हींचा म्हणजे F जे परपेंडिक्युलर आहेत त्याचा आलेला रिझल्टंट हा F3 च्या डायरेक्शन मध्ये आहे. मग तो कशामध्ये ऍड होणार, F3 मध्ये ऍड होणार. मग F3 आणि हा आलेला R एकमेकाला कशात पॅरलल आहेत.
पॅरल मध्ये काय होते, डायरेक्ट ऍडिशन होते, म्हणजे सगळ्याचा मिळून जो नेट रिझल्टंट फोर्स असणार आहे तो किती असणार आहे, तर आर प्लस F3. दोन्हींची ऍडिशन होणार ना, पॅरल असतील तर ऍडिशन होते, त्या दोन्हींचा रिझल्टंट इकडे आला, F3 त्याच डायरेक्शनला आहे, म्हणजे आर आणि F3 एकमेकाला पॅरल आहेत आणि पॅरल असेल तर डायरेक्ट काय होते, ऍडिशन होते. सो रिझल्टंट फोर्स इन दिस केस इज इक्वल टू आर प्लस F3. म्हणजे अशा प्रकारे आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी वेक्टरची कन्सेप्ट यूज करू शकतो. याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टर, हाऊ वेक्टर्स कॅन बी रिझॉल्व्ड इन 2 dimension and 3 dimension. थँक्यू.